पत्राद्वारे मागणी केली आहे। काँग्रेसच्या तक्रारीवरती विचार करू असं आयोगानं उत्तर दिलेलं आहे। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा 14 तारखेला जमा होणार आहे। 15 तारखेच्या मतदानापूर्वी हप्ता जमा करण्यास आता काँग्रेसनं विरोध दर्शवलाय। तर नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिला असं काँग्रेसनं म्हटलंय। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देखील निवडणुकीनंतरच देऊ द्या अशी मागणी ही काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। तर 15 तारखेच्या मतदानापूर्वी 14 तारखेला डिसेंबर आणि जानेवारी या दोन्हीही महिन्यांचा हप्ता हा जमा होणार होता। मात्र काँग्रेसनं त्याला विरोध दर्शवलेला आहे। काँग्रेसच्या तक्रारीवरून आता निवडणूक आयोगानं देखील आपलं उत्तर दिलेलं आहे। विचार करू आणि योग्य निर्णय घेऊ असं उत्तर हे निवडणूक आयोगानं काँग्रेसला दिलेलं आहे। तर काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा निवडणुकीनंतर द्यायला सांगा अशी ही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे। तुषार, आकांक्षा निश्चितच 13 जानेवारीला मकर संक्रांती भेट म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे 2 हप्ते देण्याचं सरकारचं नियोजन आहे। मात्र कुठंतरी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने याला आक्षेप घेतलेला आहे की आपल्याकडे 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि त्याआधी अशा प्रकारे लाडक्या बहिणीला जर का 3,000 रुपये त्यांच्या खात्यात टाकले तर कुठेतरी महिला मतदार प्रभावित होईल। त्यामुळे मतदानाच्या नंतर कुठेतरी या लाभार्थी महिलांचे हप्ते वितरित करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे आणि निवडणूक आयुक्तांना तसं पत्र लिहिलेलं आहे। आता निवडणूक आयुक्त या संदर्भात काय निर्णय घेते, राज्य सरकारला त्या संदर्भात काही सूचना देते का, हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। तर दुसरीकडे महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज सकाळी 11 वाजता वांद्र्यात